नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मागच्या व्हिडिओमध्ये मी MPSC कंबाईन पूर्व परीक्षेच्या बुक लिस्टबद्दल सांगितलं होतं. त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्यासाठी मनापासून आभार. आणि व्हिडिओखाली आलेल्या तुमच्या कमेंट्स वाचून मला तुमच्या अडचणी, प्रश्न आणि अभ्यासाची सुरुवात कुठून करावी याबद्दलचं कन्फ्युजन समजलं. आणि खरं सांगायचं झालं ना, तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला विचारलं की कसे आहात तुम्ही सगळे, कसे आहात? तर मग खरं सांगायचं झालं ना, तर कसे आहात असं विचारणारी माणसं ना आयुष्यात खूप कमी असतात. आणि MPSCच्या स्ट्रगलच्या प्रवासामध्ये ना, तू कशी आहे किंवा तू कसा आहेस असं विचारून सोबत राहणारी माणसं तर त्याहून कमी असतात. म्हणून सुरुवातीलाच मी तुम्हाला विचारलं, कसे आहात तुम्ही, अभ्यास कसा चालला आहे आणि काय म्हणते तुमची MPSC. तुमच्या MPSCच्या प्रवासामध्ये ना माझी थोडीशी आणि छोटीशी तुम्हाला मदत व्हावी यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा माझा हेतू आहे. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ. कारण मी माझ्या MPSCच्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्या चुका केल्या आहेत त्या तुम्ही करू नयेत यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश आहे. जर तुम्ही कंबाईन ग्रुप बी आणि सीची अगदी नव्याने तयारी करत असाल ना, तर सगळ्यात आधी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, ती म्हणजे सुरुवातीला अगदी मोठे मोठे रेफरन्स बुक तुम्ही वाचू नका. कारण आहे ना, खूप कन्फ्युजन होतं, समजायला खूप जड जातं. आणि कधी कधी सुरुवात केल्या केल्या असं वाटतं ना की मी हे काय वाचते, मला हे म्हणजे असं नव्याने सुरुवात करणाऱ्या खूप कन्फ्युजन होतं. त्यामुळे जर बेसिक पुस्तकांपासून जर सुरुवात केली तर मग समजायला सोपं जातं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं कोणतं स्टेट बोर्ड वाचायचं, तर मग अगदी सोपं आहे. सगळ्यात आधी इतिहासासाठी 8वी 9वी आणि 10वीचं नवीन पुस्तक, त्यानंतर 11वीचं महाराष्ट्राच्या इतिहासाचं जुनं पुस्तक, मग त्यानंतर भूगोलासाठी 6वी ते 10वी, यात 10वीचं जुनं आणि बाकी सगळं नवीन पुस्तकं. 6वी ते 10वीचे नवीन पुस्तक आणि 10वीचं फक्त ओल्ड पुस्तक. त्यानंतर सायन्ससाठी 6वी ते 10वी. आणि इथे ना टॉपिकनुसार तुम्ही वाचा, महत्त्वाचे टॉपिक. त्या रिलेटेडसुद्धा ना मी टेलिग्राम चॅनलला हवं तर पोस्ट करेन. म्हणजे हे सगळं ना फोटोज वगैरे पोस्ट करेन हवं तर मी, की कोणते कोणते चॅप्टर करायचे, कोणते कोणते स्किप करायचे, त्यातून मग तुम्हाला हेल्प होईल. त्यानंतर इकॉनॉमिक्ससाठी 11वी आणि 12वीचं दोन्ही पुस्तकं महत्त्वाचे आहेत, पण त्यातूनसुद्धा फक्त महत्त्वाचे टॉपिक करायचे. तर मग ही तुमची स्टेट बोर्ड पुस्तकांची बुक लिस्ट आहे. हवं तर मी फोटो पोस्ट करते, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण मी पोस्ट करते फोटो, म्हणजे तुम्ही ते रेफरन्स बुक्स यूज करू शकता. शॉर्टली जर स्टेट बोर्डच्या बुक्सबद्दल जर सांगायचं झालं ना, तर हे माझे स्टेट बोर्डचे सगळे पुस्तकं आहेत. आणि काय असतं माहिती का, जर आपल्याकडे पुरेसा वेळ जर असेल ना, तर स्टेट बोर्ड वाचायला काहीच हरकत नाही आहे. जर तुमच्याकडे एक जास्त वेळ असेल तर तुम्ही स्टेट बोर्ड नक्की वाचू शकता. म्हणजे आता 2 महिन्यांवर परीक्षा आली मग तुम्ही स्टेट बोर्ड वाचताय वगैरे हे मी नाही म्हणते, पण जे नव्याने विद्यार्थी सुरुवात करताय ना, ज्यांचं बेसिक क्लिअर नाही आहे, ज्यांचं स्टेट बोर्ड क्लिअर नाही आहे, ज्यांना ह्या सगळ्या कन्सेप्ट कळत नाही आहे, ज्यांना हे सगळे सपोज रेफरन्स बुक त्यांना समजायला जड जात आहे, त्यांच्यासाठी स्टेट बोर्ड इम्पॉर्टंट आहेत. बेसिक कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी हे सगळे माझे स्टेट बोर्डचे बुक्स आहेत, सगळेचे सगळे पण. आणि हे मी अभ्यासाला जेव्हा सुरुवात केली आहे तेव्हा मी हे सगळे पुस्तकं वाचलेले आहेत. हे पुस्तक वाचलेले आहेत
आणि त्यावेळेला मला काही एवढं काही असं डिटेलिंग नव्हतं माहिती की कोणते कोणते पुस्तक वाचायला पाहिजे, काय 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 काय. पण जसं जसं मला महत्त्व कळत गेलं, जसं जसं मला कळालं की कोणते पुस्तक वाचायचे, काय आपल्या सिलेबसमध्ये आहेत, काय नाही आहे, त्यानंतर मी पुस्तकांची संख्या पण कमी कमी केली. आणि मार्केटमध्ये ना हे जे स्टेट बोर्डचं सिम्प्लिफाईड म्हणून एक पुस्तक आहे, हे सेकंड एडिशन होतं, त्यावेळेला मी घेतलं होतं आणि हे मी फक्त एकदाच वाचलं होतं. हे पुस्तक आणि हे NCERTचं सारांश मराठी, हे युनिक अकॅडमीचं आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याकडे जर पुरेसा वेळ नसेल तर ते हे पुस्तकं पण वाचू शकता, कन्सेप्ट समजून घेण्यासाठी. बेसिक काही गोष्टी असतात त्या समजून घेण्यासाठी, जर तुमच्याकडे वेळ असेल तर. आणि हे स्टेट बोर्डचं, याच्यामध्ये सगळं स्टेट बोर्डचं सगळं क्लिअर केलेलं आहे. याच्यामध्ये एवढे सगळे कंटेंट याच्यामध्ये आहेत. हे त्यावेळेला सेकंड एडिशन होतं, त्यावेळेला मी हे घेतलं होतं. हे मी एकदाच वाचलं आहे, कारण माझे हे सगळे पुस्तक वाचून झाले होते. पण त्यावेळेला मला असं पुस्तकं घ्यायची खूप आवड होती, मला असं जास्त काही माहीत नव्हतं कोविडच्या आधी. कोविडनंतर नाही. तर मी त्यावेळेला हे पुस्तक घेतलं होतं. तर मार्केटमध्ये असे पण काही ऑप्शन्स असतात की आपण हे घेऊ शकतो. तर मग हे झालं स्टेट बोर्डच्या पुस्तकांबद्दल. मी लिस्ट तर टाकलीच आहे, पण त्या व्यतिरिक्त ना मी ह्या अशा ना क्लास लावले होते तेव्हा ह्या अशा नोट्स काढल्या नोट्स आम्हाला दिल्या होत्या. आणि याच्यामध्ये पण आहे ना जेवढं काही महत्त्वाचं आहे ना सगळं क्लिअर केलेलं आहे. ह्या जॉग्रफीच्या नोट्स आहे आणि सायन्सच्या नोट्स आहे ना, मी माझ्या स्वतःच्या स्टेट बोर्डच्या नोट्स काढल्या होत्या, हिस्ट्रीच्या पण काढल्या होत्या. आणि हे सगळं वाचून झाल्यानंतर आहे ना परत हे वाचायची गरज नसते. फक्त 11वीचं इतिहासाचं पुस्तक आहे ना ते महत्त्वाचं आहे सगळ्यात जास्त, ते वाचावं लागतं प्रत्येक वेळेस. तर मग मी अशा ह्या नोट्स काढल्या होत्या जॉग्रफीच्या, भूगोलाच्या. हे एकदा वाचून घेतल्यानंतर मग हे सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात अशा प्रकारे. तर मग ह्या सगळ्या माझे स्टेट बोर्डचं मटेरियल आहे. आता खूप इयर्स झाले, तर मग त्यामुळे हे सगळं मी पॅक करून ठेवलं होतं. पण मला तुमच्या सगळ्यांसोबत माझं हे सगळं शेअर करायचं होतं, त्याच्यामुळे मी हे सगळं काढलं. आणि माझ्याकडे स्टेट बोर्डचे जुने पण पुस्तकं आहेत आणि नवीन पण पुस्तकं आहेत. खूप सगळे पुस्तकं आहेत माझ्याकडे स्टेट बोर्डचे. पण मी हे सगळं तुमच्या सगळ्यांसाठी काढलं, कारण मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर मी जी तुम्हाला बुक लिस्ट सांगितली आहे ना, किंवा मी हवं तर आहे ना फोटो टाकेन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण टाकेन, आणि इथे व्हिडिओमध्ये पण मी तो फोटो, म्हणजे जे जे पुस्तक आहेत ना ते सगळं मी त्याचा फोटो व्हिडिओच्या मध्ये मी हे करेन. तर तेच बुक्स तुम्ही घ्या. आणि अशा स्वरूपाच्या जर म्हणजे आता माझ्याकडे नाही, हे PDF अवेलेबल नाही आहे. मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला, कारण वर्ष खूप झालेत आता त्या सगळ्याला. कारण कोरोनाच्या आधी मी हे सगळे होतं. तर माझ्याकडे ना PDF याचे अवेलेबल नाही आहे. मला जमलंच मी याचे फोटो काढून हवं तर टाकेन, जे काही जसं, कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेळ जाणार आहे माझा, त्यामुळे मला जसं जमेल तसं मी करेन. आणि अशा प्रकारचं स्टेट बोर्डचं आहे रेफरन्स बुक व्यतिरिक्त, म्हणजे नव्याने सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. ओके. आणि मी जी काही लिस्ट आहे ना ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलला पोस्ट करेन, मग त्यातून तुम्हाला कळून जाईल. आणि काय झालं आहे माहिती का, की मी आपला स्टेट बोर्डचा जो व्हिडिओ आहे ना, तर तो व्हिडिओ मी आधीच बनवला. पण मग नंतर जेव्हा मला असं वाटलं की मी ना हे सगळे पुस्तकं काढून मग परत अनफिल्टर मी सगळं डायरेक्ट प्रॉपरली हातात फोन घेऊन वगैरे मी शूट करायला पाहिजे असं मला वाटलं. मी त्याच्यामुळे मग आपल्या व्हिडिओच्या मध्ये कुठंतरी मी ही क्लिप ॲड करून देणार आहे त्याच्यामध्ये. कारण कसं असतं माहिती का, जे काही आपण म्हणजे असं प्रामाणिकपणे जे काही सांगतो ना ते जास्त क्लिअरली विद्यार्थ्यांपर्यंत पोचतं असं मला वाटतं. आणि मी ज्या चुका सुरुवातीच्या माझ्या काही MPSCच्या जर्नीमध्ये ज्या मी आधी केलेल्या आहेत,
त्या तुमच्याकडून होऊ नये यासाठी मी हे सगळं करते आहे. बाकी हे पुस्तकं मी पॅक करून ठेवलेले होते, याची मला खरं तर आता काही म्हणजे खरं तर आता मला याची गरज नाही आहे, याची पण गरज नाही, याची पण गरज नाही. हे सगळं मी पॅक करून ठेवलं होतं, पण म्हटलं की कुठेतरी हे सगळं बघून एखाद्याला कळेल की एकंदरीत एखाद्या म्हणजे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याची कशा प्रकारे जर्नी असती, हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. त्याच्यामुळे मग मी हे सगळं रेकॉर्ड केलं. आणि सेम असंच जसं मी हे सगळं पुस्तकांचं माझं सेटअप आहे, स्टेट बोर्डच्या ह्या नोट्स आहेत किंवा हे समजा हे पुस्तक आहेत, तसं माझ्याकडे आयोगाच्या पण सगळ्या क्वेश्चन पेपर मी अभ्यासाला सुरुवात केली होती तेव्हा त्या सगळ्यासुद्धा झेरॉक्स केल्या होत्या. त्यासुद्धा माझ्याकडे खूप मोठा बंच आहे त्याचा. तर मग ते पण मी कधीतरी त्याचं पण एक व्हिडिओ बनवेल PYQ रिलेटेड, आणि ते पण तुमच्यासोबत शेअर करेल. आता स्टेट बोर्ड झालं, मग त्यानंतर पुढे काय असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर अजिबात गोंधळून जायची गरज नाही. स्टेट बोर्ड वाचून झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक विषयासाठी रेफरन्स बुक वापरू शकता. रेफरन्स बुक वाचल्यानंतर आणि रेफरन्स बुक वाचण्याआधी लोकसेवा पब्लिकेशनचं जे स्पष्टीकरणाचं त्यांचं पुस्तक आहे सरांचं, ते तुम्ही यूज करू शकता. किंवा लॉजिक बूस्टर हे पुस्तक आहे ते पण यूज करू शकता. त्यातून तुम्हाला कळेल की नेमके कोणते कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत आणि कोणते कोणते टॉपिक तुम्हाला स्किप करायचे आहेत. कारण आयोगाचे जे PYQ आहे ना, ते खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करू शकता आयोगाचे, किंवा हे जे 2 पुस्तकं आहेत ना, लोकसेवा पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे ते, किंवा स्टेप अप अकॅडमीचं लॉजिक बूस्टर हे बुक आहे, ह्या दोन्हींपैकी कोणतेही पुस्तक तुम्ही यूज करू शकता रेफरन्स बुकसोबत. ह्या दोन्हींपैकी एक पुस्तक आणि रेफरन्स बुक असा ताळमेळ तुम्ही ठेवा. ओके. मग त्यातून तुम्हाला कळेल की कंबाईनमध्ये नेमके कसे प्रश्न विचारले जातात, आणि त्यातूनच तुम्हाला कळेल की तुम्हाला काय स्किप करायचं आहे आणि काय तुम्हाला कशावरती भर द्यायचं आहे. कारण काय माहिती का, हे सगळं ना स्वतःला करावं लागतं. कोणी किती येऊन सांगितलं ना, हे करू नको, ते करू नको, असं करू नको, तसं करू नको. आयोगाचे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला कळतं की काय स्किप करायचं आहे, काय वाचायचं आहे, काय नाही वाचायचं, आणि कशावरती भर द्यायचं आहे, काय फक्त वाचून सोडून द्यायचं आहे, हे पण यातून कळतं. मग त्यानंतर वाचायचं, प्रश्न बघायचे, काय विचारलं जातं ते समजून घ्यायचं. मग त्यानंतर PYQ सोडवायचे. मग PYQ सोडवल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच कळेल की काय येतं आहे नेमकं परीक्षेला, कुठे चुकतं आहे आणि कुठे अजून अभ्यास करायचा आहे. आणि मग या सगळ्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे रिव्हिजन. एकदा वाचून पुस्तक बाजूला ठेवायचं नाही आहे, तर वाचायचं आहे, क्वेश्चन पेपर सोडवायचे आहे, तुमचे कोणते प्रश्न चुकत आहे त्याला पुन्हा रिव्हिजन करायचं आहे. आणि अगदी थोडक्यात जर सांगायचं झालं ना, तर सगळ्यात आधी स्टेट बोर्ड, त्यानंतर त्या विषयाचं एखादं रेफरन्स बुक, त्यानंतर PYQ, त्यानंतर मग त्या विषयाचं रिव्हिजन, आणि त्यानंतर मग तुम्ही टेस्ट. आयोगाच्या टेस्ट सोडू शकता किंवा एखादी टेस्ट सिरीज मार्केटमध्ये अवेलेबल असते, ते तुम्ही टेस्ट सिरीज तुम्ही सोडू शकता. यातून तुम्हाला कळेल की तुमचं काय चुकतं आहे, काय तुम्हाला करायची गरज आहे, कशावरती तुम्हाला फोकस करायची गरज आहे. तुमच्या स्वतःच्या चुका तुमच्याच लक्षात येतील. आणि त्यानंतर सुरुवातीला खूप जास्तीत जास्त सोर्सेसच्या मागे लागायची गरज नाही. म्हणजे काय माहिती का, की मी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा मी एकाच विषयाचे, असं असतं ना की मी आता तुम्हाला सांगते की ठीक आहे ह्या विषयासाठी हेच पुस्तक तुम्ही वापरा, तसं मी सुरुवातीला असं झालं होतं की मला जे दिसेल ना ते मी पुस्तक आणत होते आणि वाचत होते. तर त्या सगळ्यामध्ये माझा अवाढव्य वेळ जाणार आहे. त्यापेक्षा एकच पुस्तक आणि त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन, हे जर तुम्ही केलं आणि ह्या फ्लोने जर तुम्ही केलं
तर तुमचा कमीत कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त अभ्यास होणार आहे. त्यामुळे जास्त सोर्सेसच्या मागे लागू नका. एकच सोर्स नीट करा, त्याचेच प्रश्न सोडवा आणि पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा. ओके. कारण MPSCमध्ये फक्त किती वाचलं हे महत्त्वाचं नाही आहे, तर वाचलेलं परीक्षेच्या वेळी किती पटकन आठवतं आपल्याला हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि बाकी शेवटी जाता जाता मी इतकंच सांगेन, माझ्या सुरुवातीच्या चुका तुम्ही करू नयेत. मी MPSCच्या अभ्यासाच्या सुरुवातीच्या काळात ज्या काही चुका केल्यात त्या तुम्ही करू नये. तुमचा वेळ वाचावा आणि तुमच्या अभ्यासाला योग्य डायरेक्शन सुरुवातीपासूनच मिळावं, यासाठीच हा सगळा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच ही सगळी व्हिडिओची ही सिरीज आहे ना, ही तुमच्यासाठी आहे. त्यामुळे मी हा प्रयत्न करते. बाकी वेळ खूप जास्त नसल्यामुळे आणि काही कारणास्तव आहे ना, एडिटिंगसाठी आणि रेकॉर्ड करताना मी कोणत्याही प्रकारे जास्त एडिटिंगसाठी वेळ देत नसल्यामुळे ना, काही चुका माझ्याकडूनही होत असतील बोलण्यामध्ये किंवा सांगण्यामध्ये, मे बी एडिटिंगमध्ये, तर तेवढं फक्त तुम्ही समजून घ्या. बाकी तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला जे काही प्रश्न पडत असतील, ज्या काही तुमच्या अडचणी असतील, त्या नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा. मी नक्की तुम्हाला उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. आणि आपण आधी बुकलिस्टचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, त्यानंतर आपण स्टेट बोर्डच्या बुकलिस्टचा व्हिडिओ आता पोस्ट केला आहे. आणि यानंतर मी प्रत्येक विषयाचे महत्त्वाचे टॉपिक नेमकं काय करायला पाहिजे पुस्तकामधून हे मी तुम्हाला नक्की सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये सब्जेक्ट वाईज. तोपर्यंत तुम्हाला ज्या काही अडचणी असतील, जे काही तुमचे प्रश्न असतील, ते नक्की तुम्ही पोस्ट करा कमेंट सेक्शनमध्ये, म्हणजे मला कळेल की तुम्हाला नेमके कशा गोष्टींची गरज आहे, कोणत्या कोणत्या प्रकारे माझ्याकडून तुम्हाला मदत होईल. मी नक्की त्या रिलेटेड व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत काळजी घ्या, खूप स्टडी करा. बाय बाय.